संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बारामतीत कोयत्याने वार करून एकाचा खून झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाणे तपासाची चक्र फिरवत 12 तासाच्या आत 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींनी हा खून नशेच्या आधीन जाऊन केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी शहरातील सुज्ञ पालकांनी आपली मुले काय करतात तसेच त्यांच्या सोशल मीडियाकडेही लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून अशा घटना होणार नाहीत, असं आवाहन देखील बिराजदार यांनी बारामतीकरांना केलंय। प्रगतीनगर बारामती या ठिकाणी दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री 10:30 ते 11च्या सुमारास एका युवकावर धारदार शस्त्राचा वापर करून त्याची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती। सदर हत्येच्या अनुषंगानं त्याच दिवशी तात्काळ 2 टीम रवाना केलेल्या होत्या। पैकी एका टीमने त्यामध्ये LCBचे कुलदीप संकपाळ, अभिजित एकशिंगे आणि रामचंद्र शिंदे या तिघांनी मिळून बारामती सिटी पोलीस स्टेशन व LCB बारामती यांनी मिळून या आरोपींना 12 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेतलेला आहे। या घटनेचं मूळ पाहता एक 16 वर्षाची मुलगी जी या आरोपीची आत्ते बहीण आहे, तिच्याशी मयत अभिषेक सदाशिव गजाकस हा इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत असे आणि त्या अनुषंगाने आरोपी नंदकिशोर पंजाबराव अंबोरे यांनी मयत अभिषेक सदाशिव गजाकस यास वॉर्निंग पण दिलेली होती की तू माझ्या आत्ते बहिणीशी चॅटिंग करू नको, बोलू नको। त्यांच्यातील झालेला वाद हा त्यांच्यापुरताच सीमित राहिलेला होता। या अनुषंगाने कुठलीही रिपोर्टिंग कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठेही झालेली नव्हती। यामध्ये आरोपी क्रमांक 1 नंदकिशोर पंजाबराव अंबोरे याच्यासोबत महेश खंडाळे आणि संग्राम दत्तात्रय खंडाळे या तिघांनी मिळून कोयत्याने वार करून यातील मयत अभिषेक गजाकस याचा खून केलेला आहे। या अनुषंगाने यांनी जे कोयते जिथून प्राप्त केलेले आहेत, ज्याच्याकडून प्राप्त केलेले आहेत, तोही या तपासामध्ये पुढे निष्पन्न होत असून तोही या घटनेच्या अनुषंगाने आरोपी होणार आहे। बारामती शहरामध्ये अवेअरनेसच्या अनुषंगाने पोलिसांनी 2.5 महिन्यापूर्वी शक्ती अभियानाची सुरुवात केलेली होती। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर शक्ती अभियानाच्या अनुषंगाने बारामती शहरामध्ये जो एका कॉलेजमध्ये जो खुनाचा प्रकार अल्पवयीन मुलांकडून घडलेला होता, त्याला पायबंद घालण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने शक्ती अभियानांतर्गत शक्ती टीमने एकूण 95 शाळांमध्ये 45,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही समुपदेशन केलेलं आहे आणि तेवढ्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। या घटनेच्या अनुषंगाने जी मुलगी यामधील प्रमुख कारण आहे, त्याही शाळा कॉलेजेसमध्ये पोलिसांनी याच महिन्यामध्ये 3 डिसेंबरला पोहोचून समुपदेशन केलेलं आहे। त्याही मुलीने या शक्ती बॉक्सकडे किंवा शक्ती नंबरवर कुठलीही तक्रार या घटनेच्या अनुषंगाने झालेली नव्हती। यांना गजाआड करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। माझी या निमित्ताने सर्व सुज्ञ पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्याकडे आणि पाल्य वापरत असलेल्या सोशल मीडियाकडे आपण प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशी काही प्रकार असतील तर कुठल्याही युवकाने कायदा हातात न घेता पोलिसांची मदत घ्यावी। आज या एका कारणामुळे एकूण 4 कुटुंब नाहक उद्ध्वस्त झालेले आहेत। धन्यवाद। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।